केली की असं असं तुमचा पेन ड्राईव्ह माझ्याजवळ आहे तर तुम्हाला मी पाठवते। हेल्दी अशी रेसिपी गाजर मटारची ही भाजी नक्की ट्राय करून पहा। हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या जयश्री झाडे यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये। दिवस कधी सुरू झालेला आहे सकाळीच, पण मीच आता व्हिडिओला शूट करते लेट। थोडं हॉलचं पण आता माझं क्लिनिंग करायचं बाकी आहे, पण त्याआधी म्हटलं आता व्हिडिओला शूट करते कारण की ना मी सकाळीच माझं बाकीचे कामं उरकून जे की ठोक काम आहेत, कुकिंग आणि कपडे वगैरे उरकून ना मी मोबाईलवर बघत होते की अशा काही गिफ्ट्स आयडिया आहेत का, मला ना गिफ्ट द्यायचं आहे। जे की मी मागच्या एका खूप दिवस अगोदर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले असेल की माझा पेन ड्राईव्ह येताना गावावरून येताना बसमध्येच हरवला होता आणि तो मला पुन्हा मिळाला आहे। मला तो देण्यात आलेला आहे आणि एक ताई आहेत की त्यांनी माझा पेन ड्राईव्ह चेक केला असेल आणि त्यांनी पाहिलं असेल की माझं नाव आणि इंस्टाग्रामवर मला त्यांनी कमेंट केली की असं असं तुमचा पेन ड्राईव्ह माझ्याजवळ आहे तर तुम्हाला मी पाठवते। मग त्या ॲड्रेस वगैरे देऊन आम्ही माझा पीडी माझ्याजवळ घेतला। पण असं की मला खूप वाटतं की त्या आत्ताच्या या जगामध्ये ना असं कोणी हेल्प करत नाही खरं तर। मग माझी मनापासून इच्छा आहे की त्यांना मी काहीतरी द्यायला हवं गिफ्ट, रिटर्न गिफ्ट म्हणून। तर तेच आयडिया मी पाहत होते की त्यांना काय देता येईल, काय त्यांना पण जे गिफ्ट देणार आहे ते आवडलं पाहिजे ना, त्यासाठी मी ऑप्शन शोधत होते आणि त्यामुळे आज शूट करायला थोडासा लेटच झाला। चला तर दिवस चांगला सुरू झालेला आहे। ज्या काय आयडिया आहेत त्या मी आता बघते, त्यातून सिलेक्ट करते आणि त्या ताईंना पार्सल आहे ते पाठवणारच आहे लवकर। जर मला वाटलं तर तुमच्यावर नक्की शेअर करेल। चला, हे काय मध्येच एडिट करताना मी पाहिलं तर काय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेल। हॉल आवरायला काढला होता, सोफा कवर मला नीट करायचा कारण की इहू खेळते त्यामुळे तो कवर सारखाच विस्कळीत होत असतो। तिच्या हाती छत्री दिलेली, ही छत्री मला इतकी आवडली होती पण तिने छत्रीचं पार काड्या मोडून टाकल्यात, अगदी छत्रीच ठेवलेली नाही आहे, पण ती खेळण्यासाठी ती उपयोगी पडते म्हणून मी ती तशीच ठेवली। आणि स्टार्टिंगला म्हणाले होते की हे काय मध्येच, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येते समजेल। 2-3 सेकंदासाठी वेट करा, तुम्हाला समजेल इहूची करामत। शूट करत असतानाच तिने माझा मोबाईल असा कवर करून ठेवला आहे की नाही गंमत। तर अशी लुडबुड तिची चालूच असते। तुम्हाला माहीतच आहे माझा पहिला सोफा कवर मळखाऊ नव्हता, पण आत्ताचा मळखाऊ आहे कारण की ना इहू सारखेच सोफ्यावर खेळत असते, खाणं पिणं सगळं तर सोफ्यावर करत असते, मग त्याचे डाग सोफा कवरला पडतात। हे पहा इहूने काय केलं, चिकटे बाटलीला चिटकवले आहेत आणि त्यानंतर ना तिने अगरबत्तीचा पुडा पूर्ण पॅकेट खोललं आणि तिचेच खेळण्याची आहे ती बास्केट इथं भरून ठेवली, त्यातही तिने परत सोफा कवरवर एवढं सगळं सामान काढून ठेवलेलं। संध्याकाळचा टाईम आहे, इकडे मी चहा घेत आहे आणि असं वातावरण झालंय ना पाऊस येतोय। ये बारिश हे बारिश। चांगलाच पाऊस येतोय आणि हिऊचं चालली मला ना थोडी हे करायची। चल भिजली ना बास आता। बाहेर पावसाचं वातावरण, त्यामुळे घरात छोटे मोठे आजार कधी शिरकाव करतील सांगता येणार नाही, त्यामुळे मी कुकिंगमध्ये थोडं चेंजेस करायला सुरुवात केलेली आहे। हेल्दी रेसिपी आता मी बनवणार आहे। तर इथे तेल गरम केले, आलं लसूण पेस्ट आता चांगली परतून घेणार आहे, त्याचा उग्र वास आहे तो जाईपर्यंत। जास्त मसाल्यांची भाजी आता मी कमीच केलेली आहे, कमी मसाले वापरूनच भाजी बनवायला लागले आहे। खूप मसाल्यांची भाजी खातो, तेलकट खातो तर इम्युनिटी पॉवर कमी होते, तर तसं कमी होऊ नये, ती वाढावी म्हणून आपण कमी मसाले यूज करायचे। तर इथे चांगली परतून झालेली आहे, थोडं पाणी टाकते आणि यामध्ये थोडंसं शिजवून घेते। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा ॲड करते, तो ट्रान्सपरंट होईपर्यंत, गुलाबी कलर येईपर्यंत आपल्याला तो चांगला शिजवून घ्यायचा आहे। इकडे आपला कांदा परतून झालेला आहे, कलर चेंज झालेला आहे। तर यामध्ये मी आता ॲड करणार आहे मटार, ग्रीन पीस,
हो, तर हा ॲड करायचा. त्यानंतर आपण तो छानपैकी परतून घ्यायचा आहे. मटारमध्ये अनेक पोषक घटक आहेत, विटॅमिन्स आहेत, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर आहे. त्यामुळे आपले कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यात मदत करते. आता मी ॲड केलं आहे गाजर. तर गाजरसुद्धा फायबरयुक्त असं आहे. पचनक्रिया सुधारते, डोळ्यांसाठी सुद्धा उपयुक्त आहे, आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे गाजर मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि इथे लाल तिखट, जिरा, धना पावडर, थोडी हळद आणि त्यासोबतच ब्लॅक पेपर आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. ब्लॅक पेपरचे सुद्धा अनेक फायदे. तर आपल्याला टेस्टी जेवण पाहिजे असेल तर ब्लॅक पेपरसुद्धा आपण यूज करतो. सर्व ॲड केलेले आहेत जिन्नस. तर आता हे आपल्याला मिक्स करायचे. हलक्या हाताने आपण थोडे मिक्स करूया आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहे पाणी. पाणी आपल्याला शिजेल इतक्या प्रमाणात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. सर्व जिन्नस टाकलेले आहेत. मेन घटक राहिलेला आहे तो म्हणजे मीठ. जेवणाची चव वाढवणारा हा पदार्थ, तो विसरायचा नाही. चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करा, मिक्स करा आणि शेवटी झाकण ठेवून भाजी शिजायला ठेवा. आत्ता वाजले आहे 7 आणि तुम्हाला दाखवते अजूनही पाऊस चालू आहे. स्वयंपाक करत होते तर हे पहा, अजूनही पाऊस चालू आहे. पाणी चांगलंच वाहत आहे. किती वेळ झाले पाऊस चालू आहे. आणि मी सांगेल की 4-5 दिवस कडक ऊन पडलं आणि थोडंसे आभाळ पण येत होतं. तरीही आज इतका पाऊस पडला आहे संध्याकाळचा. आणि इहूने चेंज केले परत, कारण की हे आमच्या दिवसातून 2-3 वेळा चेंज करत असते. काही ना काही उद्योग करतच असते, कपडे खराब करते काही. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की तिचे 2-3 ड्रेस मी शर्ट चेंज करताना दिसत असेल. तर आता मी स्वयंपाक करून घेते, थोडंच राहिलेलं आहे. आणि आता मला वाटतं भानुदासं थोडे लेटच येतील, पण तोपर्यंत वेट करायचा. तुम्हाला दाखवते आपली भाजी रेडी झालेली आहे. हेल्दी अशी रेसिपी गाजर मटारची ही भाजी नक्की ट्राय करून पहा. चला तर आजचा हा ब्लॉग येथेच एंड करते. होपसो तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.